अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला चालणार नाही हिंदीची सक्ती चालणार नाही अरे चालणार नाही हिंदीची सक्ती चालणार नाही हिंदीची सक्ती चालणार नाही सरकारचा या मराठी देशच्या सरकारचा या मराठी देशच्या सरकारचा या मराठी देशच्या सरकारचा या फोन पार्ट्यांचं जागून चालवून देणाऱ्या हिंदी भाषेचा जीवन हिंदी भाषेचा जीवन महाराष्ट्र तुमचं नाव काय आणि पद काय? जय महाराष्ट्र, मी शुभम केनार, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष। हे जे लबाड सरकार आहे यांनी महाराष्ट्रात जो हिंदी सक्तीचा विषय केला आहे त्याच्या विरोधात आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत आणि आमचा हिंदी भाषेला विरोध आहे। महाराष्ट्रात साधू संतांची मराठी भाषा हीच असली पाहिजे। याच्या पुढे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्ती नको याच्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत। काय वाटतं आता सेना आणि मनसे मिळून जर हे आंदोलन करायला भविष्यातली राज ठाकरे एकत्र हे संकेत आहेत का? आपण असं मानू शकतो, कारण की ही गोष्ट अशी की महाराष्ट्रात कुठली गोष्ट होण्याकरता काहीतरी व्हायला पाहिजे। जर हिंदी भाषा जर आपल्यावरती सक्ती करत असेल तर दोन मराठी भाऊ एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे आणि महाराष्ट्राला आनंद झाला पाहिजे। हिंदी भाषेसंदर्भात तिसरी भाषा म्हणून जो GR काढलेला आहे त्या GRच्या विरोधात मालेगाव तालुका शिवसेना, मालेगाव तालुका मनसे, मालेगाव तालुका शरदचंद्र राष्ट्रवादी चंद्र पवार पार्टी आणि सर्व जो मराठी भाषेवर प्रेम करतो तो सर्व पक्षभेद विसरून या GRचा आणि शासनाचा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेला आहे। या सर्वांचं म्हणणं एकच आहे, शासनाने जे चुकीच्या पद्धतीने हिंदी भाषा ही पहिली ते चौथीपर्यंत लादली आहे ती ताबडतोब तो निर्णय रद्द करावा आणि ती सक्ती बंद करावी। कोणत्याही इतर राज्यांमध्ये ती सक्ती नसताना महाराष्ट्रातच का? आणि महाराष्ट्रातला मराठीचा अभिजात दर्जा देणाऱ्या शासनाने पुन्हा मराठीचा अवहेलना करण्यासाठी जो हिंदीचा GR काढलेला आहे तो ताबडतोब रद्द करावा, हे एका मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत। योगायोगाने या मालेगाव तालुक्यातले मंत्रीसुद्धा, शिक्षण खात्याचे मंत्रीसुद्धा आदरणीय दादासाहेब भुसे आहेत। या दादासाहेब भुसेंना सुद्धा मी नम्रपणे विनंती करतो की प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आज तुमच्या विरुद्ध असंतोष झालेला आहे, कारण तुम्ही असताना हा मराठीचा निर्णय तुम्ही ताबडतोब रद्द केला पाहिजे ही भावना मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे, नव्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे। तो निर्णय आदरणीय मंत्र्यांनी ताबडतोब मागे घ्यावा ही विनंती करण्यासाठी आज आलो आहे। कदाचित या विनंतीचा तुम्ही मान ठेवला नाही तर प्रत्येक शाळेत जाऊन 100% तुमच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही हिंदीचा पाठ्यक्रम कंपल्सरी बंद करू एवढी पुन्हा एकदा विनंती तुम्हाला सर्वांना करतो। धन्यवाद।